ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण पाहत आहोत की आता मधुभाऊंना ही गोष्ट समजलेली असते, ती म्हणजेच की सायलीला अटक झालेली आहे। पण प्रिया मात्र बोलत असते, अहो मधुभाऊ, तुम्ही कशाला एवढे पॅनिक होताय? तुम्हाला माहीत नाही का की सायली कशा पद्धतीने आश्रमात चोरी करायची? तुम्हाला आठवतंय ते शेजारच्या काकू होत्या ना, त्यांची सुद्धा ती चांदीची वाटी घेऊन आलेली होती आणि तिने त्या चांदीच्या वाटीची सुद्धा चोरी केली होती। ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामूनच प्रिया मधुभाऊंसमोर बोलत असते। सगळेजण तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न करत असतात, पण ती मात्र एकच धरून बसलेली असते। सायली आश्रमातील गल्ल्यातील पैसे काढायची, त्याबरोबर छोट्या मोठ्या चोऱ्या ती करायची, हे सगळं काही ती बोलत होती। आता मात्र मधुभाऊंना राग अनावर होतो आणि ते म्हणत असतात, प्रिया थोबाडच फोडेन बघ, माझ्या साऊ बाळाबद्दल एक जरी तू अपशब्द बोललीस तर, अगं ती नाही तर तू हे सगळं काही करायचीस आणि हा असला आरोप तिच्यावर टाकण्याआधी तुझे जीभ कशी झडली नाही ग? बास कर प्रिया, असं म्हणूनच आता मधुभाऊंनी तिच्यावर हात उचललेला असतो। सगळे सुभेदार कुटुंब तिथंच असतं आणि हे सगळं काही उघड्या नजरेने डोळ्याने पाहत असतं। तर आता प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ज्या केसबद्दल किंवा ज्या कारणासाठी सायलीला अटक झालेली असती, ते कारण आता अर्जुन आणि चैतन्य समोर आलेलं असतं। खूप तपास केलेला असतो, खूप शोधाशोध केलेली असते, खूप पुरावे जमा केल्यानंतर मात्र ज्या परिसरातून ते बाळ गायब झालेलं आहे, त्या परिसरात शोध घेतल्याच्या नंतर मात्र तिथे एक ज्यूसवाल्या मावशी असतात। त्या ज्यूसवाल्या मावशीकडे गेल्याच्या नंतर असं लक्षात येतं की ते बाळ गायब झालंच नाही। दोन व्यक्ती माझ्याकडे आली होती आणि ती दोन व्यक्ती माझ्याकडे आल्याच्या नंतर त्यांनी मला पैसे दिले आणि असं सांगितलं की असा आरोप आणि अशी पोलीस कंप्लेंट तुम्हाला यांच्या विरुद्ध करायची आहे। पण मी हे तुम्हाला का सांगते सगळं? तुम्ही पोलीस आहात का? त्यावर अर्जुन म्हणत असतो, मी पोलीस नक्कीच नाही, पण तुमचा हा जो काही हातगडा आहे ना, तो मी नक्कीच बंद करू शकतो। आणि तेव्हा त्या मावशी अक्षरशः अर्जुन समोर हात जोडत असतात, नका हो साहेब, असं काही करू नका। मग तुम्ही कोर्टामध्ये साक्ष द्याल का? हे सगळं जे काही तुम्ही आत्ता आमच्याशी बोललात ते सगळं तुम्ही बोलाल का? आणि नाही तर मग मी काय करू शकतो हे मी काही तुम्हाला आता नव्याने सांगायला नको। आणि त्यामुळेच मग ते बाळ कुठे आहे? ते बाळ तुम्ही तर म्हणताय किडनॅप झालेलं नाहीये किंवा ते गायब झालेलं नाहीये, खोटी तक्रार केलेली आहे, कुठे ते बाळ? अहो साहेब, ते बाळ आमच्याकडेच आहे आणि त्या दोन लोकांनी येऊन आम्हाला खूप सारे पैसे दिले आणि असं सांगितलं की ह्या मुलाला तुमच्याकडेच ठेवायचं आहे। आणि कुठे ते बाळ असं अर्जुनने विचारल्याच्या नंतर मात्र तुम्ही खोटी तक्रार केली, सोबतच खोटी साक्ष दिली आणि पैसे उकळत, याबाबत मी तुमच्यावर केस टाकू शकतो आणि गुन्हा सुद्धा होऊ शकतो, तुम्हाला अरेस्ट होऊ शकते। मग नाही साहेब, असं करू नका, असं म्हणून त्या मावशी अर्जुन समोर गयावया करत असतात। मग चैतन्य म्हणत असतो, तुम्ही हे सगळं कोर्टात बोलाल का? साक्ष द्याल का? हो, मी जे काही करायचं आहे ते करेन, तुम्ही मला सांगा फक्त मग ते मूल कुठे आहे? असं म्हणूनच ते मूल आमच्याकडेच आहे। तेवढ्यातच एक व्यक्ती म्हणजेच त्या मावशीचे मिस्टर त्या मुलाला त्या बाळाला घेऊन येत असतात आणि हेच ते बाळ आहे। हे बाळ आमच्याकडेच ठेवण्यात आलं होतं, याचं वयवर्ष 7 वर्ष आहे आणि हे बाळ आत्तापर्यंत गायब झालेलं नाहीये, हाच तो मुलगा आहे। पण याच्याबाबतच आम्हाला खोटी तक्रार आणि पैसे दिले होते आणि हे सगळं काही त्या दोन माणसांनी आमच्याकडून करून घेतलेलं आहे। आता मात्र अर्जुनचा राग अनावर होत असतो आणि हे सगळं कोणी केलेलं आहे याच्या शोधातच आता अर्जुन लागलेला असतो। माझ्या सायलीच्या बाबतीत एवढं सगळं काही कोणी केलेलं असेल, पहिली शंका तर त्याची प्रियावर जाते आणि आता आणखीनच तो विचार करायला लागलेला असतो। तर पाहत राहा ठरलं तर।